नमस्कार, मी लतिका। आज आपण झटपट अशी मुळ्याची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक मुळा साल काढून बघा असे पातळ काप करून घेतले। हा मुळा कोणता आहे माहिती आहे का? जो आपण भाजी आणतो ना, ज्याची भाजी बनवतो त्याच्या खाली जो मुळा असतो ना, तो मुळा घेतलेला आहे। एकदम बारीक पण असतात आणि थोडेसे मोठे पण असतात। जरी तुम्ही मोठा जरी घेतला तरी पण एक चालू शकते किंवा अर्धा घेतला तरी पण चालू शकते। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी जिरं, छोटा 1 चमचा। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पुदिना, थोडासा जास्तच पुदिना घेतलेला आहे आणि पातळ काडी सकाळी घेतलेला आहे। त्याच्या जेवढ्या काड्या असतील का ना, अशा कवळ्या कवळ्या, त्या पण घेतल्या तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये टाकायचे बघा 2 कढीपत्त्याच्या काड्या, म्हणजे एक 20-25 जरी पानं टाकली तरी पण तुम्ही चालू शकते। कढीपत्ता जरूर टाका, गरमीच्या दिवसात खाल्ल्याला पण चांगला असतो। आता ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकणार आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। मी 4 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना, ह्या थोड्या कमी तिखटवाल्या आहेत त्या। ह्याच्यामध्ये एक अर्धा कांदा घेतलेला आहे, छोट्या आकाराचा असला तर एक जरी घेतला तरी पण तुम्ही चालू शकते। आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर, कवळी जेवढी देठ असते तेवढी जरी घेतली तरी चालेल, किंवा आपण जरी कवळी देठ जरी टाकली ना ह्याच्यामध्ये चटणीमध्ये तरी पण चालू शकते। त्यात टाकायचे आपल्याला मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। ह्यात तुमच्याकडे जर कैरी असली तर कैरी टाकू शकता, कारण आता कैरी भेटते तर टाका। जर नाही टाकले तर एवढं साहित्य टाकून फिरवून घ्यायचं। ह्याच्यात टाकायचे बघा आपल्याला 1 चमचाभर लिंबाचा रस। मी सांगायची विसरली तर जरूर लिंबाचा रस टाका। लिंबाचा रस जर टाकायचा नसला तर छोटा तुकडा एकदम कैरीचा टाकू शकता तुम्ही। आता ह्याला मी फिरवून घेते, पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेला आहे। ह्याची पेस्ट करायची नाही, दरदर करायचे बघा, अशा पद्धतीत करायचे। ह्याला फोडणी वगैरे काही टाकायची गरज नाही। जर तुम्हाला हवा असेल तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही फोडणी टाकू शकता। थोडंसं तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, तुम्हाला हवं असेल तर थोडी मेथी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, थोडी हिंग पावडर टाकायची आणि तडका द्यायचा। जर नाही तर असंच खाल्लं तरी चालेल। आता हे 2-3 दिवस राहील फ्रीजमध्ये। जेवताना एवढं जरी घेतलं ना तर पोटभर जेवण जातं। तुम्ही एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।